नाईक साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माननीय जतचे माजी आमदार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदरणीय विलासरावजी जगताप साहेब, त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र अण्णा देशमुख खानापूर आटपाडीचे माजी आमदार आदरणीय राजेंद्र अण्णा देशमुख, रणधीर शिवाजीराव नाईक, अभिजित शिवाजीराव नाईक, जतचे युवा नेते तम्मनगौंडा ईश्वरप्पा रवी पाटील, अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसुगडे, संग्राम जगताप, सन्माननीय मुन्ना कुर्णे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीरंग कदम, सन्माननीय संभाजी यमगर, यल्लाप्पा पवार, नरेंद्र दीक्षित हे सर्व खानापूर आटपाडीचे पदाधिकारी आहेत. बापूराव पाटील, उदय बाड, ओंकार दुबोले, सिद्धनाथ साळुंखे, सुशांत लांडगे, संतोष पवार, विपुल कदम, दादासाहेब पाटील, अमोल नांगरे, किरण काळे, गोपी पवार, ऋषिकेश पाटील, सतीश मुडे, अनिरुद्ध देशमुख, बंडू सरगर, स्वप्नील हाके, सुशांत सावंत, नवनाथ साळुंखे, विक्की दौंडे, प्रशांत जाधव, प्रवीण जाधव, विनायक जानकर, चंदू हाके, संग्राम नवले, सचिन नांगरे, यानंतर पलूस गडेगाव, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, बाळासाहेब कुंभार, उमेश पाटील, संदीप धुमके, हनुमंतराव कदम, दोंडीराम अर्जुरी, धनाजी कुंभार, ॲडव्होकेट महेश पाटील, महेश मोकाशी, धनाजी पुदाले, अरुण ब्रह्मे, पैलवान दिलीप येसुगडे, निवास पाटील, धैर्यशील मोरे, प्रवीण माने, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाळे, धनंजय रसाळ, यदुराज थोरात, रणजित माने, विश्वजित पाटील, अधिक सूरज चव्हाण, कल्याण आखाडे, संध्या सोनवणे, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप पाटील, शहराचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, निशिकांतजी पाटील आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष, मला पण ही 8वी माझी टर्म, 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना माझा या सगळ्यांशी तसा जवळचा संबंध आलेला आहे. ते शिवाजीराव नाईक साहेब, विलासराव जगतापजी, राजेंद्र अण्णा देशमुख, तसंच अभिजित नाईक, रणधीर नाईक, तमन्नगौडा रवी पाटील, अनिल पाटील, निलेश येसुगडे, संग्राम जगताप, प्रमोद सावंत, निवृत्ती शिंदे, विनायक मासाळ, मुन्ना कुर्णे आणि सांगली जिल्ह्यातल्या
विशेषतः माझ्या जत, खानापूर, आटपाडी, पलूस, इस्लामपूर, कवठेमहांकाळ या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्वच माझे मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढ उतार हे प्रत्येकाच्या येत असतात. अनेक वर्ष एक हाती काँग्रेसची राजवट ह्या राज्यामध्ये, देशामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्याच्यातला महत्त्वाचे जिल्हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यामुळं सातारा जिल्हा असेल, वसंतदादांच्यामुळं सांगली जिल्हा असेल, त्यामध्ये सांगलीला अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी होऊन गेले. यवतमाळ वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यामुळं असेल, पवार साहेबांच्यामुळं पुणे जिल्हा असेल, अशा विलासराव देशमुखांचं नाव, अशा अनेक मान्यवर ह्या राज्याला लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेले आपण सगळ्यांनी पाहिले. आणि त्याच्यामध्ये सांगली जिल्हा राजकीय जीवनामध्ये काम करताना फार महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपण अनेक वर्ष बघितलं. आज सांगली जिल्ह्याला तसं बघितलं तर महायुतीच्या सरकारमध्ये कुठं प्रतिनिधित्व मिळालं नाही, परंतु नेहमी ह्याच्या आधीच्या काळामध्ये 3-4, 2 अशी प्रकारची मंत्रिपदं आणि महत्त्वाची पदं ही सांगली जिल्ह्याला वेगवेगळ्या सरकारच्या मध्ये मिळालेली आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. पण मधल्या काळामध्ये बरेच उलथापालथ झाली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे सगळे मान्यवर प्रवेश करत असताना आपल्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आजपर्यंत आपण काम केलंय. इथून पुढेही आपण त्याच पद्धतीनं काम करणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना उद्याच्या 1 मेला 65 वर्ष आपल्या महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून होणार आहेत. त्याचेही काही कार्यक्रम महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेले आहेत. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जरी विरोधक असले तरी त्यांच्याबरोबर कसे सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजेत, हे करत असताना साहित्य, कला, संस्कृती याला पण कसं महत्त्व दिलं पाहिजे आणि राज्याचा पण सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे, ह्या विविध भूमिकेतनं स्वतः चव्हाण साहेबांनी वाटचाल केली. आणि त्यांचंही अनेक वर्ष तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर एक राजकीय प्रभुत्व राहिलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. चव्हाण साहेब, वसंतदादा ही जोडी तर किती मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रुजली गेलेली होती, ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आज सांगली जिल्ह्याचं वातावरण वेगळं आहे, परंतु ते आपल्याला पूर्वपदावर आणायचं आहे. आणि ती ताकद आज पक्षप्रवेश करत असणारे शिवाजीराव नाईक साहेब असतील, आमचे जजचे विलासराव जगताप असतील, राजेंद्र अण्णा असतील, या सगळ्या मान्यवरांच्यामध्ये ही ताकद त्या ठिकाणी आहे. आज राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी नव्या लोकांना पण संधी द्यायची असते, नवीन कार्यकर्ते पण शोधायचे असतात, त्यांनाही संधी देऊन पुढे आणायचं असतं. हे चक्र आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, बाकीच्यांना बरोबर ठेवायचं असतं आणि जात पात, धर्म, भेदभाव, पंथ ह्या सगळ्या गोष्टीला फाटा द्यायचा असतो. कारण संविधानाला पण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. आणि हे संविधान आपल्या देशामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचं, सगळ्यांना एकोपा ठेवण्याचं काम करत असतो. आणि त्यामध्ये महाराष्ट्राची पण भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जसं नाईक साहेब सुरुवातीला म्हणाले की आज जरी हा छोटेखानी कार्यक्रम असला तरी ज्यावेळेस हे सगळे मान्यवर सांगतील की बाबा या दिवशी सांगलीमध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यावेळेस तिथं जरूर आपण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ. आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक ही आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये अडचणी येत राहतील, त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्हाला
ह्या निमित्तानं करावं लागणाऱ्या नव्या जुन्यांची मोठ व्यवस्थितपणे बांधत आपल्याला पुढं वाटचाल करायची आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो की शूरांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, महात्म्यांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे। आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या महापुरुषांचा वारसा मिळालेल्या महाराष्ट्राला त्यांच्याच विचारांनी पुढं नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे। मला आवर्जून ह्या सगळ्या मान्यवरांना सांगायचं, त्यांच्यावर आलेल्या माझ्या नवीन कार्यकर्त्यांना पण सांगायचं की बाबांनो, मला काम करत असताना जे पटतं, जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो। एकदा घेतलेल्या निर्णयापासून आम्ही कधी बाजूला हटत नाही, कोणत्याही परिस्थितीत कुणाला कधी वाऱ्यावर पण मी सोडत नाही किंवा सोडलेलं पण नाही आहे। आणि त्यामुळे राज्यातले लोक निश्चितपणे एक राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना जवळचा वाटतो। आणि त्याच्यामुळं मी अनेक राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे, इतर मान्यवरांना सांगितलेलं आहे की आपल्याला बेरजेचं राजकारण, यशवंतराव चव्हाण